अण्णा, हो अण्णा, आज काय सगळ्यांचा उपास आहे का? नाही, उपास असला तरी काहीतरी खायला पाहिजेच ना, नाहीतर पित्त वाढेल हो. अण्णा, तुमचा काही मूड दिसत नाही आज काय स्वयंपाक वगैरे बनवायचा? नाही मग मी इस्माईलला सांगू का स्वयंपाक बनवायला? नाही नको, पण इस्माईल म्हटल्यानंतर मग सगळ्यात जास्त तेल, सगळ्यात मसाले आणि उपासाचे पदार्थ म्हणजे आधीच वातुळ आणि त्यातून तेल जास्त. अरे बापरे, म्हणजे वात आणि पित्त, पोट खराब होणार हो. म्हणजे डॉक्टरांना बोलवावं लागणार, खर्च वाढणार. नाही पण मी काय म्हणतो, उपवास कशा करता करायचा आहे? तर अण्णा काही बनवणार नाहीयेत म्हणून ना, मग इस्माईलने उपासाचे पदार्थ कशाला बनवायला पाहिजेत? हा, ए इस्माईल, ए इस्माईल, आज तू तुझ्या पद्धतीने काय बनवायचं ते बनवा. अण्णा आज काय बनवणार नाहीयेत. हा अण्णा, हो अण्णा, जखनीक घाबरून कावळं उडालो आणि पोटात शिरून काव काव करतो. तो जाम भूक लागले, काहीतरी बनव ना खाऊ. आज सात्विक माणूस घरात इलेलो आपल्या, म्हणजे सात्विक जेवण बनवू खोया. नाही तर काय मटन मच्छी खाऊन ना उगाच आपला जखनींचो मान वाढायचो, बाकी काय नाही. अण्णा, हो अण्णा, काय होतंय? अण्णा, पोट दुखतंय का तुमचं? का डोकं दुखतंय? डॉक्टरला बोलवू का? काय नक्की काय? काहीतरी किती बोलतास, किती बोलतच नाही. काय तुमच्या बडबड्यामुळे ना हा सगळी भूतांची डोकं दुखतात, माहितीये तुमका? हो ना काय सांगा होते. मग भूक भूक लागली काय. आज त्या योगी पुरुषांना पाहून आप्पांची खूप आठवण आली हो. माका पण फार आठवण येत हो. तुमका सांगते, हे महाराज आहेत ना, हा हे आप्पा असताना येऊन गेलेले असत. आप्पा आज असते ना तर त्यांनी इतकं स्वागत केलं असतं या योगी पुरुषांचं. त्यांना असं जाऊच दिलं नसतं. त्यांना इथं ठेवून घेतलं असतं आणि स्वतः त्यांच्या पायाशी बसून राहिले असते. म्हणजे काय, आप्पा म्हणजे एकदम श्रद्धाळू माणूस, म्हणजे योगी सत्पुरुषांचे भक्त. म्हणजे ते असते ना तर त्यांनी अख्ख्या गावाला दर्शनासाठी बोलवलं असतं इकडे. पण आजकालच्या पिढीला याचं काहीच नाही ना. काय पण मला काय वाटतंय, कपिल साहेबांचं पण बरोबर आहे हो. म्हणजे ते त्यांच्या पिढीच्या विचारसरणीला अनुसरून वागतायत ना. म्हणजे त्यांच्या बुद्धीला जोपर्यंत पटत नाही ना तोपर्यंत ते काहीही करणार नाहीत. त्यांचा कसा असा रोख टोक मामला, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. हो, पण ही पिढी श्राद्धही घालत नाही आणि श्रद्धाही नाही कशावर. यांची श्रद्धा त्यांच्या तर्कावर असते, बुद्धीवर असते. म्हणजे फारसा फरक नाही हो. म्हणजे ही पिढी माणसावरती श्रद्धा ठेवते, माणसातल्या देवपणावरती श्रद्धा ठेवते. मग देवावर, योगी सत्पुरुषांवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? मग काय म्हणाले ते गुरुजी? ते म्हणाले बुद्धिदाता तुला मार्ग दाखवेल असं म्हणाले, निघून गेले. मग ते जाणारच. ते काय तुझ्यासाठी थांबणार होते? ते काय करमचंद आहेत का ते व्योमकेश बक्षी? आजी, व्योमकेश बक्षी. हा, ए चिमा, इकडे इकडे इकडे. अरे बघ रे, ही बघ. मालकाने जेव्हा सांगितलं ना की गणेशोत्सव करायचा नाही तेव्हापासून ही अशी रुसून बसले रे. बघ ना जरा. डॉक्टर मैं से हंसाता हूँ, आओ मेरा नाम है गोगो, ए लड़के तुम मुझसे बात करने करते, ए ललिता माझं नाव श्रेया आहे. आओ श्रेया, मैं छोटा सा बच्चा हूँ, छोटा सा नन्हा सा प्यारा सा. आओ ए, ए, ए. काय रोल मध्ये बाहेर आहे जरा, उगाच माकड चेष्टा करते. हिचा चेहरा बघ, हुप्प तसाच आहे अजून. म्हणजे ही माकड आहे. बच्चे लोग तालियां बजाओ, बड़े लोग अपने टकला हो जाओ. ए भागाबाई, अगं तुझा मर्द गंगाधर तिकडे युद्धावर गेला आणि तिकडेच गोळी लागून मेला. अब जरा रोकी दिखा. ए चिमाजी, काय चाललंय? श्रेया, श्रेया काय झालंय, बोलत का नाहीयेस?
बापरे, इतर वेळी एवढी पचर 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 करणारी मुलगी आज एकदम गप्प. अच्छा, मौन व्रत धारण केलं होय. काय हो जांभळे, तुम्ही पण मौन व्रत? नाही, तुम्ही हे व्रत धारण करणं म्हणजे सिंहानं गवत खाण्यासारखं आहे. बरं चला, आपण ब्रेकफास्ट करूया. अण्णांनी काय गरमागरम केलंय सांगा बरं. हो, अण्णांनी आज अहो जांभळे, बोला आता. असंच गप्प बसलात तर सुतळी बॉम्ब सारखे फुटाल एक दिवस. चिमाजी, काय झालंय? बापरे, प्रकरण गंभीर वाटतंय. कडकडून भूक लागलेली आहे मला, पण काय खाऊ आता कळत नाहीये. म्हणजे अण्णांच्या हातचे गरमागरम पोहे खावेत की इस्माईलच्या हातची भुर्जी? अण्णा, परवा तुम्ही पोहे केलेत, त्या पोह्यात जरा मीठ कमी पडलं होतं. आणि काल साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा जरा कमी भिजला होता. कामाचा जरा गोंधळ होतोय का? हे बघा मग, आपला इस्माईल बघा, एकदम परफेक्ट काम, काही चुकत नाही. ऑलराईट, मी खूप सिरियसली तुम्हाला विचारतोय, काय झालंय? काय झालंय? तुम्ही एकमेकांची भांडत नाही आहात, एकमेकांशी बोलत नाही आहात. माझ्याशी सगळे मौन व्रत धारण केल्यासारखं का वागतायत? का आता किचन म्हणजे सायलेंट झोन असणार आहे असं तुम्ही जाहीर करणार आहात? अरे काय झालंय? कसली शिक्षा देताय? आम्ही तुम्हाला काय शिक्षा देऊ? आम्ही नोकर आहे ना. अरे कसलाय नोकर? काय माझं चुकलंय कोणी काही सांगतच नाही मला. मालक, अहो तुमचं काही चुकलंय असं कुठं म्हणालो आम्ही? मालक कायम बरोबरच असतो, पण तो हाताखालच्या माणसांच्या बरोबर असेल असं नाही सांगताय. अहो अण्णा, असं काही नाहीये. एकतर मी कोणी मालक नाहीये आणि तुम्ही माझ्या हाताखाली काम करणारे तर मुळीच नाहीये. मला मान्य आहे की आधी मी गणपती बसवायला विरोध केला, पण जेव्हा मला सगळ्या गोष्टी पटल्या तेव्हा मी होकार दिला ना. आता आपलीच मूर्ती सापडत नाही तर मी काय करू? मतलब गणपती बाप्पा आहे काहीच नाही ना? नाही, असं माझं म्हणणंच नाहीये. मी म्हणालो ना की आपण शाडूची मूर्ती बसवूया, पण आता ते आजीला मान्य नाहीये. आजीला आपलीच ती ओरिजिनल जुनी मूर्ती हवी आहे. अहो पण मग शोधा ना ती. हो, कशी? मी ती मूर्ती कधी बघितली पण नाही. काय करू काय मी आता? मला ना खरंच कधी कधी कळत नाही की श्रद्धा महत्वाची की अट्टास परंपरा. या आता तुम्ही बोला आजी सारखं. मालक, तुम्हाला काही बोललं ना की तुम्हाला राग येतो, म्हणून आम्ही काही बोलतच नाही. मला ना आता काही कळेनासच झालंय. मालक, तो सत्पुरुष जे काही म्हणाला ना ते आठवा. असे सत्पुरुष आपल्याला संकेत द्यायला आलेले असतात. तोही तसाच आला होता. हो, आणि हे आहेच अजून वेगळं. वेगळं काही नाहीये मालक. आपल्या आजूबाजूलाच मूर्ती आहे, ती शोधा. त्या सत्पुरुषाने घातलेलं कोडं सोडवा, म्हणजे बाकीचे प्रश्न आपोआप सुटतील. चला पश्चिम वारीला 20 हात अंतरात, म्हणजे पश्चिमेला 20 हात जायचं. यार, मला काही कळेनासं झालंय. आपण एफर्ट्स तर पुरेसे घेतो, पण मग आपली श्रद्धा कुठे कमी पडते का? कपिल, मुहूर्ताची वेळ निघून जाईल. ऐक माझं, शाडूची मूर्ती बसवूया आपण. खेळ जर नियमाप्रमाणे खेळला गेला ना तर यश मिळण्याची जास्त शक्यता असते.